यूट्यूबवरच्या शिक्षकांना काही ज्ञान नाही, काहीतरी ग्राफ्स काढून स्वतःला शान समजतात, असं मत मांडलंय अंजना ओम कश्यप यांनी. हे मत प्रामुख्याने आपले जे खान सर आहेत किंवा इतर यूट्यूबला फ्रीमध्ये शिकवणारे जे शिक्षक आहेत यांच्या विरोधात आहे. मला यांना हे सांगायचं आहे, सर्वप्रथम ख्वाब की तरह पल के आए हैं, कितने साँचों में ढल के आए हैं, तुम जहाँ सिफारिश से हो पहुँचे वहाँ हम खुद चल के आए हैं. अंजना ओम कश्यप तळवे चाटण्यामध्ये गोदी मीडियाच्या प्रमुख ह्या ज्या आहेत यांना काय माहीत असतो एका यूट्यूब शिक्षकाचा संघर्ष. यूट्यूबवरून लाखो विद्यार्थी शिक्षण घेतात. आज खान सर असतील किंवा इतर शिक्षक असतील यांनी शिक्षण गोरगरिबांच्या 2GB जो डेटा भेटतो तेवढ्या सामान्य किमतीमध्ये शिक्षण नेऊन ठेवलं आहे. अंजना ओम कश्यप हे टेलिप्रॉम्प्टर वाचण्या एवढं तुमच्या प्राईम मिनिस्टर आणि तुमच्यासारखे टेलिप्रॉम्प्टर वाचण्या एवढे जे पत्रकार आहेत तेवढं हा विषय शिकवणं सोपं नाही मॅडम. हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमी, आर्ट अँड कल्चर, इंटरनॅशनल रिलेशन्स हे तुमच्या टेलिप्रॉम्प्टरमध्ये मावत नाही. तुम्ही फक्त लोकांना एखादी गोष्ट वाचून दाखवू शकता, पण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर किंवा 500,000 विद्यार्थी ज्यावेळेस प्रश्न विचारतील त्यावेळेस तुम्हाला ते प्रश्नाचे उत्तर येणार आहेत का? आणि तुम्ही इयरली पॅकेजेस घेणारी लोक, तुम्हाला सामान्य लोकांच्या काय अडचणी माहीत आहेत. आज जर एखादा शिक्षक महागाईवर बोलत असेल तर त्याने चुकी केली का? शिक्षक हा समाजाला आरसा दाखवणारा एक व्यक्ती आहे. शिक्षक जेवढे ग्रेट होते तेवढेच विद्यार्थी त्यांच्यापेक्षा ग्रेट झाले. आज ॲरिस्टो म्हणजेच ॲरिस्टॉटल यांनी अलेक्झांडर सारखा राजा तयार केला. त्याचबरोबर चंद्रगुप्त मौर्य यांचा जो शिक्षक होता चाणक्य, यासारखे शिक्षक यांनी एक मौर्य समाजाची स्थापना केली. मौर्य साम्राज्य जगातील तसेच देशातील एक अखंडित साम्राज्य होतं. आज अशोक चक्र जे आहे ते मौर्य साम्राज्याचंच एक प्रतीक आज आपल्या अशोक स्तंभामधून आपल्या भारताच्या नोटेवरती, पार्लमेंटवरती आपण यूज करतो. हे एका शिक्षकामुळे घडलेलं आहे. ॲरिस्टॉटल, प्लुटो, असे अनेक शिक्षक जे आहेत हे जगाला आरसा दाखवला. जगाला हिंदू समाजाची ओळख करून देणारे स्वामी विवेकानंद यांचे गुरुसुद्धा थोर होते. द्रोणाचार्य ज्यांनी अर्जुनाला विद्या दिली असे गुरु होऊन गेले. द्रोणाचार्य असतील किंवा इतर गुरु यांनी भारतवर्षाला चांगले विद्यार्थी दिले, म्हणून आज हा भारतवर्ष आहे. अंजना ओम कश्यपजी हा टेलिप्रॉम्प्टरने वाचण्या एवढा किंवा एखादं वार्षिक पॅकेज घेऊन किंवा प्राईम मिनिस्टर किंवा इतर मिनिस्टरच्या मागे भारताच्या बाहेर ट्रिप घेऊन बोंबलत फिरण्या एवढा सोपा विषय नाही. यूट्यूबचा शिक्षक होणे ही खूप हार्ड गोष्ट असते. काय असतं त्यांना. आणि आज खान सर यांनी एक हॉस्पिटल उघडलं. लोकांची, समाजाची सेवा हे करत आहेत. तुला म्हणजेच आपणास त्या मीडिया हाऊसच्या बाहेर या, लोकांच्या बांधावर जा, देशामध्ये काय प्रॉब्लेम आहेत. आज क्रूड ऑइलच्या प्राइजेस जे आहेत ते फक्त 95 ते 99 मध्ये आहेत पर डॉलर. मी बोलत आहे 2013-14 मध्ये 105च्या आसपास होती. त्यावेळेस पर लिटर पेट्रोलचा रेट होता 73 रुपये आणि आज 105 रुपये आहे. क्रूड ऑइलच्या प्राइजेस वाढलेल्या आहेत. रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये वारंवार घसरत जात आहे. याचे कारण काय? तुला काय फिस्कल डिफिसिट माहीत असतो? रुपया का पडतो याचं नॉलेज मीडिया हाऊसेसला नसतं. आणि आज एखाद्या शिक्षकावर या अशा घाणेरड्या प्रकारची जर समजा टीका होत असेल, त्यांचं मोरल डाऊन करण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर मीडिया
आज जो चौथा स्तंभ मानला जातो तो विकला गेलेला आहे, याचं आम्हाला भान आहे. सर्व देश जागृत झालेला आहे. विद्यार्थ्यांमध्ये अस्थिरता आहे. जेन झी मुवमेंट, जशी कॉकरोच जनता पार्टीची स्थापना झाली, आज विद्यार्थ्यांना जो त्रास आहे, NTA सारखी एजन्सी आज पेपर फुटीवर बोलायला तयार नाही. काल शिक्षण मंत्रालय जळून गेलं. याच्यामधील घोटाळे सर्व जगाला दिसून येत आहेत. आणि आज जॉबलेस ग्रोथचा प्रकार होत आहे. ग्रोथ आहे की नाही हे पुढील 10 ते 20 वर्षांनी कळेल. कारण हे जे स्टॅटिस्टिक मिनिस्ट्री असते किंवा फायनान्स मिनिस्ट्रीचे आकडे आहेत, हे कधीही फुगून दाखवले जातात. आणि मीडियाने पत्रकारिता करावी, शिक्षकांवर किंवा विद्यार्थ्यांचा असा अपमान करू नये. आज खान सर असतील किंवा इतर यूट्यूबचे शिक्षक असतील, यांनी कित्येक लोकांचं आयुष्य घडवलेलं आहे. आज ज्या लोकांना महाग फीस भरण्याची अवकात नव्हती, अशा विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम जे आहे ते आज खान सर सारख्या शिक्षकांनी केलेलं आहे. आणि विद्यार्थ्यांसाठी हे शिक्षक देवापेक्षा कमी नाहीत. त्यामुळे आपण जी टीका करत आहात किंवा आजही सुधारण्याची वेळ आहे. आपणापर्यंत अशा प्रकारचे व्हिडिओ जात असतील किंवा महाराष्ट्रामध्ये जर काही असे चाटुकारिता करणारे जर काही पत्रकार असतील तर यांनी सुधारावं. आपण एका लोकशाहीचा जो एक स्तंभ आहात, चौथा तो आहात. आज एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर, ज्युडिशरी आणि आपण चौथा स्तंभ आहात. आपण न्यायाची बाजू मांडली पाहिजे, ना की स्वतःचं घर भरण्यासाठी, स्वतःला पैसे मिळण्यासाठी, स्वतः मुलाबाळांना बाहेर देशात ट्रिप घेण्यासाठी आपण TRPचा खेळ करू नये. देशामध्ये आज खूप अडचणी आहेत, त्या प्रश्न मांडण्याचं आपण काम केलं पाहिजे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी यूट्यूबच्या शिक्षकांसाठी एवढंच म्हणू शकतो की आपण जे करत आहात, उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्रामध्ये कांगणे सर असतील, असे शिक्षक आहेत की जे समाजाला 1-1, 2-2, 10-10 रुपयामध्ये काही क्लासेस देत आहेत. आणि त्यामुळे गरिबाचं, एखादं शेतकऱ्याचं लेकरू हुशार असूनसुद्धा आज कॉम्पिटिशनमध्ये येऊ शकतं आहे. हे फक्त यूट्यूबच्या शिक्षकांमुळे झालेलं आहे. एवढा एक माझा संदेश आहे. आणि विद्यार्थ्यांनीसुद्धा यूट्यूबचा वापर करून अभ्यास करायचा आहे. यूट्यूब इतकं ज्ञान ह्या जगात कुठेही सध्या नाही. जर तुम्हाला प्रायव्हेट क्लासेस लावण्याची गरज नाही, यूट्यूबवर सर्च करा. वेगवेगळे विषय जे आहेत यूट्यूबवर चांगल्यारीते मांडलेले आहेत आणि अभ्यास करा. फक्त अशा गोदी मीडियांना आजही वेळ गेलेली नाही, यांनी सुधारावं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.